जय सियाराम गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल क्लिक्स बाय वेदिका. आणि आज आपण एका स्पेशल ठिकाणी जात आहोत. ॲक्च्युली तुम्ही काही लोकांनी ऐकली असेल किंवा नसेल, आणि मी पण पहिल्यांदा बघणार आहे. तर आपण जात आहोत आपल्या शेताची बांध बंदिस्ती करायला. तर माझ्यासोबत आहेत पप्पा. हाय करा. हाय. गाईज, हा परिसर तुम्ही बघू शकता. बेसिकली सगळी शेतं आहेत, याला आम्ही खलाटी असं म्हणतो. आणि ही सगळी खाडीची शेतं आहेत, म्हणजे सगळं इथे खार पाणी या शेतांना येतो. तळा आहे मोठा, आणि हा पण खाऱ्या पाण्याचा तळा आहे, म्हणजे खाडीतलं पाणी सगळं इथे येतोय. गाईज, मी तुम्हाला झूम करून दाखवते, तुम्हाला दिसेल किंवा नाही याची शंका आहे. इथे ढवळाढवळ पाण्यात होत आहे, आणि ही ढवळाढवळ कशामुळे होत आहे तर ती मच्छीमुळे होत आहेत. मासे आहेत गाईज या तळ्यात. ही शेताची बांध बंदिस्ती इथून सुरू होत आहे गाईज, आणि इथून पुढे खाडीचा रस्ता आपल्याला भेटणार आहे. थोडीशी माहिती पप्पा तुम्ही पण द्या आम्हाला. ही बांध बंदिस्ती शेताची, म्हणजे खाडीचं पाणी नको आतमध्ये यायला शेतात, खारं पाणी, म्हणून ही दरवर्षी आपण बांध बंदिस्ती काढतो. आणि आपल्या शेताची बांध बंदिस्ती म्हणजे एका एकराला 15 हात अशी गावाने मोजून दिलेली ती आहे. पडलोपार जिथे आहे तर आपली साधारण एक 95 हात बांध बंदिस्ती पुढं काम चालू आहे. आणि पुढचं एक 7 हात. आता खाडीचं पाणी येतं आहे, खारं पाणी हे असं याच्यात जातं, म्हणजे हे उघड बोलतो आम्ही ह्याला. गाईज, ही उघड आहे आमच्या गावाची, आणि याच्यात पाणी नाहीये. यात सुद्धा खारा पाणी येतो. आता पाणी का नाहीये ते मी तुम्हाला दाखवते, कारण इथे सगळं असं बांधलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी नाहीये. म्हणणार हे बांधलंय कशासाठी, तर गाईज हे बांधलंय कशासाठी तर पुढे झाडं आहेत, पुढे जो चिखल आहे तो खणण्यासाठी हे बांधलेलं आहे. खाडीची खरी बांध बंदिस्तीची सुरुवात झालेली आहे, आणि आता आम्ही आमच्या बांधावर जात आहोत. तुम्हाला तिथे दाखवतेच की कशी प्रोसेस असते तिथे सगळी. गाईज, ही झाडं कोणती आहेत हे प्लीज मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा पूर्ण परिसर आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता. ही झाडं तुम्ही बघू शकता. ही ज्या पानाला काटे आहेत त्याला खारफुटी असं म्हणतात, आणि जी दुसरी झाडं आहेत ती मॅनग्रोव्हची झाडं आहेत. मीच नाव सांगितलंय गाईज. तर तुम्हाला मी सांगते की इथे शेतीच्या बांधाची सुरुवात झालेली आहे, आणि तुम्हाला बांध दाखवते मी कसा केलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता. हे असं त्यांनी रचलेलं आहे, पेंढा रचलेला आहे त्याच्यावर. आता पेंढा तुम्हाला माहिती असेल कोणाला, तर कोणाला नसेल माहिती. भात झोडल्यानंतर जे उरतं भाताचं खालचं त्याला पेंढा असं म्हणतात, आणि हे असं रचलेलं आहे. हां, हे बघा, इथे बघू शकता, याच्या खाली चिखल आहे हे, आणि त्याच्यावर पेंढा रचलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे संतोष काका, प्रणय काका, बरोबर, प्रणय काका, आनंद काका, भूपेश काका, आणि कोण, आणि चंदू काका, महेश काका, आणि इकडे महेश काका. तर बांध बंदिस्तीचं इथं गाईस काम चाललेलं आहे. तर गाईज, इथे बांध बंदिस्ती चालू आहे, आणि इथे आपण पोहोचलो आहोत. तर नक्की बांध बंदिस्ती म्हणजे काय आणि हा प्रकार काय हे आपण संतोष काकांना विचार करा. बांध बंदिस्ती म्हणजे सुपीक जमिनीला बाहेरचा येणारा समुद्राचा पाणी अडवण्याचा मार्ग म्हणजे बांध, आणि तो दरवर्षी काढावा लागतो आपल्याला. काढला नाही तर तो खचून आपल्याला समुद्राचा पाणी आतमध्ये येईल आणि सुपीक जमीन आपली नापीक होईल. म्हणून हा दरवर्षी आपल्याला बांध काढावा लागतो. मग काका, हे दरवर्षी करता का तुम्ही? हो, दरवर्षी करावा लागतो. हे खूप मेहनतीचं काम आहे. म्हणजे मेहनतीचं काम आहे. त्याच्यामुळे काय झालं, पहिल्या सुरुवातीला ही माती भरपूर भेटायची. हा, आता मँग्रोव्ह वाढल्यामुळे मातीची कमतरता खूप झाली. अच्छा. त्याच्यामुळे अशी ही बादल्यानं आपल्याला पहिली पावड्यानं सैल करावी लागते माती, आणि मग ती बादलीने वरती ओतावी लागते. तेव्हा प्रणय काका मागं होत आहे, आणि मी हा शेवटला हात या बांधावर फिरवतोय. ओके. किती वाजता आले काका, किती वाजता आलात तुम्ही? सकाळी 7:30 घर सोडलंय, हा, आणि आता बरोबर किती वाजलेच बघा. हो. चहाची एक मध्ये रेस्ट घेतली, आणि बाकी नॉनस्टॉप काम चालू आहे का? नॉनस्टॉप काम चालू आहे. तरच पैसे सुटतात, नाही तर पैसे सुटत नाही मजुरी पुढे. काही आता संतोष काकांनी खूप अशी अप्रतिम माहिती आपल्याला दिलेली आहे इथे बांध बंदिस्ती बद्दल. आता त्यांच्या एज्युकेशन बद्दल आपण त्यांना विचारूया. काका, तुमच्या शिक्षणाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. मी BA आहे हिंदीमध्ये, स्पेशल हिंदीमध्ये. बघा त्यानंतर BPED केलंय मी. बापरे. शिक्षक होते. 5 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलंय PNP हायस्कूलला. बापरे. काका, आता हे बांध आहेत ते हे वेगवेगळ्या माणसांचे असणार ना, मग तुम्ही ओळखण्यासाठी काय सिम्बॉल किंवा काय टेक्निक काय यूज करता नक्की? आता आमच्या सोबत जवळजवळ 20 वर्ष
हा आमच्या सोबत. हा अगोदर तो जुन्या पिढीच्या सोबत होता, प्रणय काका म्हणून, हे बघा समोर उभे आहेत ते प्रणय काका. बघा तेव्हा त्या खरोखरच इतका अंदाज या माणसाला की परफेक्ट बांध तो ओळखतो, कुठल्या मालकाचा कुठला बांध. अरे बापरे. आज बरोबर अर्चना थळे यांचा बांध त्यांनी परफेक्ट आल्यानंतर दाखवला आणि अर्चना थळेंचा हा बांध आम्ही काढतो. दुसऱ्या माणसाचा बांध काढला जातो, हा मग आम्ही तो ऍडजस्ट करून घेतो. त्या माणसाचा बांध आम्ही दुसऱ्याकडे ऍडजस्ट करून घेतो, म्हणजे सांभाळून पण घेता सांभाळून तुम्ही. पण घेतो. तर मँग्रोव्ह मुळे हे बांध ओळखता येत नाही आपल्याला. हा बरोबर, सगळा सेम असतो ना. हा, सगळं सेम असतं. गाईज इथे तुम्ही बघू शकता खालून चंदू काका बादलीमध्ये चिखल देत आहेत, भूपेश काका पास करत आहेत आनंद काकांना, आणि आनंद काका पास करत आहेत महेश काकांना, आणि महेश काका प्रणय काकांना, आणि हे असं सगळं खाली होतत आहेत. आणि संतोष काका प्लेन करायचं काम करत आहेत. ही अशी प्रोसिजर आहे बांध बंदिस्तीची. हे बघा. आपल्याला काय हे आपली खाडीची एकूण किती जमीन असेल, किती एकर असेल, जरा एरिया सांग. हे अंदाज 750 एकरचा हा आपला कोठा आहे. 750 एकर. त्याच्यामध्ये 450 एकर आपली कोपरची जमीन असेल. ओके. आणि बाकी आजूबाजूच्या गावात आजूबाजूची सिडकी, लेबी, सुतारपडा अशी चरी अशा गावांची. आणि हा बांध काय साधारण येतो आपल्या वाट्याला, कसा काय, किती काढतो? 15 हात. एकरी 15 एकरी 15 हात आपला एकरी 15 हाताची. म्हणजे तो हात जवळ आपण 1.5 फूट धरतो, बरोबर आहे? 1.5 फूट. अच्छा. काका, तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे माझा, की तुम्ही याच्यात काम करता, माहितीये चिखल आहे, ऑब्व्हियसली ते अंगाला लागणार, पण सगळ्यांचे हात म्हणजे एवढे काम आखलेले आहेत, त्याबद्दल काय सांगू शकता का तुम्ही? कारण का आम्हाला ते काम करताना मच्छर एवढा आहे की भरपूर त्रास देतो, आणि मानेपासून, तोंडापासून, पायापासून सर्वकडे चावते. पण आम्ही प्रोटेक्शन फक्त हाताला आणि पायाला देतोय, तोंडाला देऊ शकत नाही, कारण तोंडाला चिखल लावू शकत नाही. बरोबर बरोबर तोंडावर चावतोय, कानावर, तोंडावर तो चावतोय, तो आता सहन करायला पाहिजे काम करायला. बरोबर. हा नॅचरल ओडोमॉस आहे का तुमचा? नॅचरल ओडोमॉस. आनंद काका, मला तुम्हाला एज्युकेशन बद्दल विचारायचं आहे तुमच्या, जरा सांगू शकता? मी 94ला B.Com झालो. हा त्यानंतर मी 4 वर्ष नोकरी पण केली, हा आणि एक पेंटिंगचा छंद मला आहे, आणि पेंटिंगची कामं पण भरपूर मिळतात. पण शारीरिक संतुलन राखण्यासाठी मला पहिल्यापासून हार्डवर्कची सवय आहे, आणि त्यामुळे मी हार्डवर्क करतो. बरोबर. तर आता मला महेश काकांना विचारायचं आहे, काका तुम्ही तुमच्या कामाबद्दल काहीतरी आम्हाला सांगा. मी सांगत आहे की 2000 सालापासून JW मध्ये परमनंट JW मध्ये केमिकल इंजिनियर म्हणून मी आहे. पण मित्रांच्या खात्यासाठी हा मी एन्जॉय म्हणून येतो इथे काम करण्यासाठी. बापरे. तुम्ही बघू शकता की एवढा बांधाचा काम अगदी संपत नाही एवढा या काकांनी केलेला आहे, एवढ्या उन्हातानात. काका, सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारते, आता एवढा टाइम झालेला आहे आणि एवढ्या उन्हात तुम्ही सगळे काम करत आहात, तुम्हाला कंटाळा नाही येत का? कंटाळा येतोय, पण आपल्या कुटुंबाचा पालन पोषण आमचा ह्या शेतीच्या कामावरच चालतो, त्याच्यामुळे कंटाळा करून काय करणार. आणि पुन्हा भरती येईल. आणि आता पुन्हा भरती येईल म्हणून काम जरा चलाकीन आणि हौशीन करावं लागतं. बरोबर. मग तुम्ही हा काम एन्जॉय करता? हो हो, अगदी मजेशीर काम चालतो आमचं. ओके. हसून खेळून दिवसभर मजेशीर काम चालतो. हाच आमचा गट इथे जातो पावसाळी आणि सागर हा आमचा जो फड आहे आमचा कामाचा, हा त्याची फील्ड आहे साधारणची. हा ही फील्ड आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे सिद्धेश्वरला सुद्धा जातो, आणि आता 8 दिवसात तारीख निघाली आमच्या सागरगडाची. हा म्हणजे भरती ज्या दिवशी येते, भरतीचा पिरियड असतो त्यावेळेला हे बांध चालत नाही, हा. त्या पिरियड मध्ये आम्ही जाऊन येणार तिकडनं. अच्छा. आणि जेव्हा भांग लागतो, भांग सीझन हा म्हणजे ओटी, म्हणजे जोराचा पाणी येत नाही आपल्या खराटीमध्ये, त्यावेळेला आम्ही हे बांध चालू करतो पुन्हा. बरोबर. तुम्ही बघू शकता हे सुकल्यावर बांध काहीतरी असं दिसतं आपल्याला, म्हणजे तो पेंढानंतर जो पिखरलेला होता त्या काकांनी वरती सारवणी केल्यावर, त्याच्यानंतर हा बांध असा दिसतो. तर गाईज आता मी आणि पप्पा घरी जात आहोत. एक म्हणजे यासाठी की जेवण आणायचं आहे, जेवणाचा वेळ झालेला आहे काकांसाठी, आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे ऊन तर फार लागत आहे, मी तर आता थांबू शकत नाही. पण काका जे उन्हात काम करत आहेत त्यांच्या ह्याला म्हणजे खरंच ॲप्रिशिएटिंग वर्क करत आहेत ते, कारण का आपण एवढं नाही करू शकत, आणि ते आत्तासुद्धा एवढं भर उन्हात काम करत आहेत ते पण त्या बांधाचं, तर ते खूप अप्रिशिएटिंग आहे. गाईज हा तुम्ही नारळींचा देखावा बघू शकता, हे आमच्या गावातले शशू काका,
त्यांचा देखावा आहे हा नारळींचा. त्यांची एक 6-7 तळी आहेत आणि ते खरंच खूप हार्डवर्क करतात. त्यांच्या पण शेताचा व्लॉग, तळ्याचा व्लॉग एक दिवशी मी तुम्हाला नक्की पोस्ट करून दाखवेन गाईज. तर हा देखावा तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असा हा देखावा आपल्याला बघण्यात आला आहे. गाईज कोणाला विश्रांतीची गरज लागली किंवा खूप ऊन लागलं तर हे बसण्यासाठी पण सुद्धा अशी अरेंजमेंट छान अशी केलेली आहे. तर गाईज आता आम्ही जात आहोत घरी आणि आता वेळ आलेली आहे व्लॉग संपवण्याची. तर तुम्हाला आता मी पुढच्या व्लॉगमध्ये भेटेन. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.